नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर उमेश घोळेस्वार. पुन्हा एकदा आपण आज महत्त्वाचा जो भाग पाहणार आहोत म्हणजे मागणी म्हणजे काय, ह्या मागणीचा अर्थ, मागणीची व्याख्या, मागणीची काय वैशिष्ट्ये आहेत आणि मागणी फलन आणि मागणीचं कोष्टक या सर्वांविषयी पाहण्याचं मुख्य कारण म्हणजे काय की जेव्हा आपण मायक्रो इकॉनॉमिक्स जेव्हा आपण अभ्यास करतो मायक्रो इकॉनॉमिक्सचा किंवा सूक्ष्म अर्थशास्त्र, या सूक्ष्म अर्थशास्त्रांमधला जे मूलभूत सिद्धांत आहेत की जे प्रत्येक महाराष्ट्रातल्या विद्यापीठामध्ये हा जो भाग आहे तो भाग प्रत्येक विद्यापीठामध्ये शिकविला जातो. त्यामुळं आपण आज पाहणारा या मागणीच्या संदर्भामध्ये ही मागणीची संकल्पना, या मागणीच्या संकल्पनेमध्ये महत्त्वाचा आहे की मागणीचा जो अर्थ आहे ज्याला मिनिंग ऑफ डिमांड म्हटलं जातं की मानवाच्या गरजा ज्या असतात त्या मानवाच्या गरजा ह्या असतात त्या अनेक असतात आणि या गरजांमधून इच्छांमधून अनेक प्रश्न मानवासमोर निर्माण होतात आणि मानवाच्या या अनेक इच्छा आणि त्या तृप्त करण्यासाठी तो आतोनात प्रयत्न करत असतो आणि या आधारावरच सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये किंवा अर्थशास्त्रामध्ये दुर्मिळतेच्या व्याख्यावर रॉबिन्सन यांना व्याख्या करावी लागते आणि मुख्यत्वे या ज्या इच्छा असतात आणि त्या तृप्त करण्याचा मानव जो प्रयत्न करत असतो या इच्छेमधूनच मागणी होते. परंतु अर्थशास्त्रामध्ये नुसतं इच्छा म्हणजे मागणी नव्हे, कारण अर्थशास्त्रामध्ये मागणी त्यालाच म्हटलं जातं की जेव्हा या इच्छेचं रूपांतर मुख्यत्वे ती इच्छा पूर्ण करण्याकरता मानवाची खर्च करण्याची तयारी पाहिजे आणि नुसतं खर्च करण्याची तयारीच असून भागत नाही तर त्यासाठी मानवाला पैसा देखील पाहिजे. म्हणजे पेन्सन यांनी या मागणीच्या संदर्भामध्ये म्हटलेलं आहे की प्रभावी इच्छा म्हणजे मागणी होय. काय म्हणतात पेन्सन? प्रभावी इच्छा म्हणजे मागणी होय. आणि यावरून मागणी निर्माण होण्यासाठी वस्तू खरेदीची इच्छा असली पाहिजे, पहिली अट. दुसरी म्हणजे मागणी निर्माण होण्यासाठी मुख्यत्वे ती वस्तू खरेदी करण्याची शक्ती म्हणजे आर्थिक सामर्थ्य त्या मानवाचं असलं पाहिजे, त्या व्यक्तीचं असलं पाहिजे, म्हणजे खरेदी करण्याची शक्ती असली पाहिजे. त्यानंतर ही मागणी निर्माण होण्यासाठी वस्तू खरेदी करण्याची मानसिक तयारी देखील असली पाहिजे. म्हणजे खूप सारा पैसा आहे परंतु पैसा असून भागत नाही, इच्छाही आहे मात्र त्याची तयारीच नाही. मानसिक जर तयारी नसेल तर या अटी पूर्ण होणार नाही. म्हणजे मागणी तेव्हाच पूर्ण होते की जेव्हा मुख्यत्वे इच्छा पाहिजे, त्यानंतर मानवाची तयारी पाहिजे, खर्च करण्याची तयारी देखील पाहिजे, त्याची आर्थिक सामर्थ्य देखील पाहिजे, म्हणजे त्याच्याकडे पैसा देखील पाहिजे. आणि ह्या तीन अटी जेव्हा पूर्ण होतात तेव्हाच अर्थशास्त्रामध्ये त्याला मागणी असं म्हटलं जाते, म्हणजे मागणी निर्माण होते असं म्हटलं जातं. आणि या संदर्भामध्ये बघा एक उदाहरण मी दिलेलं आहे की ज्या संदर्भामध्ये माझ्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे की कार खरेदी करण्याची माझी इच्छा आहे, माझी कार खरेदी करण्याची इच्छा आहे, मात्र ही इच्छा असून चालत नाही, कारण त्यासाठी माझ्याकडे कार खरेदी करण्या इतपत पैसे पाहिजेत, म्हणजे माझं आर्थिक सामर्थ्य पाहिजे. आणि ही जी कार आहे ही खरेदी करण्यासाठी माझी मेंटॅलिटी देखील पाहिजे, माझी मानसिक तयारी देखील पाहिजे. म्हणजे माझी इच्छा पाहिजे, त्यानंतर माझ्याकडे पैसे पाहिजेत आणि पैसे असूनच भागत नाही तर माझी मानसिक तयारी देखील पाहिजे. अशा प्रकारे या तिन्ही अटी जेव्हा पूर्ण होतील माझ्या तेव्हा मी कारची मागणी करू शकतो, तेव्हा त्या कारला मागणी निर्माण होईल. या संदर्भामध्ये ही मागणी पाहिल्यानंतर आपण या मागणीच्या अटी किंवा अर्थ हा पाहिल्यानंतर आपल्याला डेफिनेशन ऑफ डिमांड ज्याला म्हटलं जातं, मागणीच्या कुठल्या व्याख्या आहेत. पहिली व्याख्या आपण पेन्सन पासून सुरुवात करू. पेन्सन काय म्हणतात? प्रभावी इच्छा म्हणजे मागणी होय. काय म्हटलं त्यांनी बघा, प्रभावी इच्छा म्हणजे मागणी होय, अशी सुंदर आणि सोपी व्याख्या त्यांनी केलेली आहे. त्यानंतर या संदर्भामध्ये जे.एस. मिल, जॉन स्टुअर्ट मिल यांची सुद्धा व्याख्या आहे. काय म्हणतात मिल? की मागणी या शब्दावरून आपण मागितल्या जाणाऱ्या मात्रांचा किंवा परिमाणाचा संबंध जोडला पाहिजे आणि ती मात्रा निश्चित नसते परंतु त्यामध्ये किमतीनुसार बदल सुद्धा होत असतात, असं मिल यांना म्हणायचं. की मागणी या शब्दावरून आपल्याला मात्रा लक्षात येईल, किती प्रकारे वस्तूंची मागणी केल्या जात आहे, मात्र त्याची मात्रा निश्चित नसते, ती अनिश्चित असते, तो किती करेल हे व्यक्तीवर अवलंबून असते आणि त्यामध्ये किमतीनुसार बदल सुद्धा या मागणीमध्ये होत असतात. या संदर्भामध्ये बेनहॅम यांनी सुद्धा मागणीची व्याख्या केली आहे. काय म्हणतात बेनहॅम? की विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला खरेदी केले जाणारे वस्तूचे परिमाण म्हणजे मागणी. पुन्हा एकदा म्हणतो, विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला खरेदी केले जाणारे वस्तूचे परिमाण म्हणजे मागणी आहे. परिमाण म्हणजे मात्रा. या संदर्भात काय म्हणतात बेनहॅम? द डिमांड फॉर अ थिंग ॲट अ गिव्हन प्राइस is the amount of it
which will be bought per unit of time at that price. म्हणजे विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला खरेदी केले जाणाऱ्या वस्तूंच्या मात्रा, असं बेनहॅम यांना म्हणायचं होतं. त्यानंतर प्रोफेसर जे हॉर्वे यांची देखील अर्थशास्त्रामध्ये व्याख्या आहे. काय म्हणतात जे हॉर्वे, की अर्थशास्त्रामध्ये मागणी म्हणजे काहीतरी मिळवण्याची इच्छा आणि ते मिळवण्यासाठी विशिष्ट किंमत देण्याची तयारी आणि क्षमता होती. बघा किती सुंदर व्याख्या आहे. म्हणजे या 3 अटीच्या संदर्भामध्ये तो स्पर्श करायला पाहतात हार्वे, की अर्थशास्त्रामध्ये मागणी म्हणजे काहीतरी मिळवण्याची इच्छा आहे आणि ती मिळवण्यासाठी विशिष्ट किंमत देण्याची तयारी पण आहे, क्षमता सुद्धा आहे. अशा 3 अटी या व्याख्येमध्ये आपल्याला पूर्ण होताना दिसतात, की डिमांड इन इकॉनॉमिक्स इज द डिझायर टू प्रोसेस समथिंग and willingness and ability to pay certain price in order to possess it. म्हणजे विशिष्ट किमतीला मानव ती वस्तू खरेदी करण्याची त्याची क्षमता आहे, त्याची तयारी आहे आणि त्याची इच्छा देखील आहे, असं हार्वे म्हणतो. त्यानंतर बॉबर नावाचे शास्त्रज्ञ, बॉबर नावाच्या अर्थशास्त्रज्ञांनी म्हटलेलं आहे की मागणीमुळे आपणास बोध होतो तो वस्तू किंवा सेवेच्या विविध मात्रांच्या जे एखाद्या बाजारामध्ये विशिष्ट कालावधीत वेगळ्या किमतींना किंवा वेगळ्या उत्पन्नाला किंवा संबंधित वस्तूंच्या विविध किमतीला ग्राहक खरेदी करतील. म्हणजे बाय डिमांड वी मीन द व्हेरियस क्वालिटीज ऑफ अ गिव्हन कमोडिटी और सर्व्हिसेस which consumer would buy in the market in a given period of time at various prices or at various income or at various prices of related goods. असं बार्बर यांनी म्हटलेलं आहे की मागणीमुळे आपल्याला कशाचा बोध होतो, की वस्तू आणि सेवांच्या मात्रांचा बोध होतो, जे एखाद्या बाजारामध्ये विशिष्ट कालावधीमध्ये विशिष्ट किमतीला किंवा वेगळ्या किमतींना, वेगळ्या वस्तूंच्या किमतींना, वेगळ्या उत्पन्नाला किंवा संबंधित वस्तूंच्या विविध किमतीला ग्राहक खरेदी कसा करतो, असं विश्लेषण बॉबर यांनी केलेलं आहे. यानंतर आपण पाहूया मागणीची वैशिष्ट्ये, अंडर कॅरेक्टरिस्टिक ऑफ डिमांड. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डिमांड मध्ये बघा मागणीचे मुख्य मी काही वैशिष्ट्ये दिलेले आहेत, की ज्या संदर्भामध्ये अनेक वैशिष्ट्ये असते, परंतु हे मुख्य वैशिष्ट्य आहेत जे प्रत्येक टेक्स्टबुकमध्ये आपल्याला कमी अधिक प्रमाणामध्ये हेच वैशिष्ट्य पाहायला मिळतात. यामध्ये बघा 6 वैशिष्ट्ये आहेत, की एक पहिलं आहे की प्रभावी इच्छा, दुसरं विशिष्ट किंमत, विशिष्ट कालावधीशी संबंधित, उत्पन्नाशी संबंधित, पूरक व पर्यायी वस्तूंच्या किमती, आवडीनिवडी व फॅशन, अशा 6 वैशिष्ट्ये आहेत. प्रत्येक वैशिष्ट्य आपण क्रमिक पाहू. बघा पहिलं वैशिष्ट्य काय, प्रभावी इच्छा. म्हणजे मागणीचं वैशिष्ट्य असते आहे की मागणी कशी आहे, प्रभावी इच्छा आहे आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी वस्तू विकत घेण्याची तयारी आणि ती किंमत देण्याची क्षमता उपभोक्त्याची असते. आणि इच्छेला पैशाची आणि पैसा खर्च करण्याची जोड जर आली तर मागणी निर्माण होते, याला म्हटले जाते प्रभावी इच्छा. त्यानंतर विशिष्ट किंमत, दुसरं जे वैशिष्ट्य आहे मागणीचं, विशिष्ट किंमत. विशिष्ट किंमत म्हणजे मागणीचा विशिष्ट किमतीशी संबंध असतो. वस्तू खरेदी करण्याची जी मानवाची इच्छा असते ती कशी असते, त्या विशिष्ट किमतीवर अवलंबून असतो. माझी इच्छा आहे कार घेण्याची, परंतु त्या कारची किती किंमत आहे त्यावर देखील माझी मागणी डिपेंड राहील. आणि या किमतीला वस्तूचे किती परिमाण उपभोक्ता किंवा ग्राहक खरेदी करतो ते परिमाण म्हणजे त्या किमतीला असणारी वस्तूची मागणी आहे. म्हणजे मागणीची वैशिष्ट्य म्हणजे तीव्र इच्छा असतेच, परंतु त्या वस्तूची किंमत किती आहे त्यावर देखील ही मागणी अवलंबून असते. त्यानंतर तिसरं जे वैशिष्ट्य आहे विशिष्ट कालावधीशी संबंधित. मागणीचा एका विशिष्ट कालावधीशी संबंध असतो. एका विशिष्ट कालावधीमध्ये ग्राहकांकडून खरेदी केली जाणारी वस्तू आणि सेवांची मात्रा ही काय असते, मागणी असते. म्हणजे कोणत्या तरी एका विशिष्ट काळाशी मागणीचा संबंध असतो. त्यानंतर चौथं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे उत्पन्नाशी संबंधित. उत्पन्नाशी संबंधित म्हणजे मागणीचा संबंध हा उपभोक्त्याच्या उत्पन्नाशी संबंधित असतो. म्हणजे बघा खाद्यवस्तूचे किती नग किंवा किती मात्रा एखादा उपभोक्ता खरेदी करेल हे कशावर अवलंबून राहील. म्हणजे तुम्ही किराणा आणता तर किराणा कशावर अवलंबून राहील, किती आणता, तुमच्या पैशावर अवलंबून राहील, तुमच्या उत्पन्नावर अवलंबून. म्हणजे आपल्या उत्पन्नावरून आपण वेगळ्या प्रकारच्या वस्तू किती आणतो ह्या डिपेंड असतात. म्हणजे उपभोक्त्याच्या उत्पन्नातील बदलाचा प्रभाव हा मागणीवर पडत असतो. यानंतर अनेक आपण
जेव्हा संकल्पना पाहू तेव्हा आपण उत्पन्न परिणाम कसा असतो, उत्पन्न वाढल्यामुळे मागणीवर कसा परिणाम होतो, या सगळ्या बाबी आपण पाहू. परंतु इथं समजण्यासाठी बघा की माझं उत्पन्न जसजसं वाढेल तसतशी माझी मागणी वाढेल, म्हणजे मागणीवर या उत्पन्नाचा प्रभाव पडतो. त्यानंतर उत्पन्न कमी झालं तर मागणी कमी होईल, उत्पन्न वाढलं तर मागणी वाढेल. त्यानंतर 5वं जे वैशिष्ट्य आहे पूरक आणि पर्यायी वस्तूंच्या किमती. मागणीचा संबंध कसा असतो, हा त्या किमतीबरोबर तर असतोच, त्या वस्तूच्या किमतीबरोबर असतो, परंतु इतर संबंधित ज्या वस्तूच्या किमती असतात त्यावर देखील ही मागणी अवलंबून असते, ज्याला म्हटलं जाते पर्यायी आणि पूरक वस्तू. मी काही उदाहरणं इथं दिली आहेत की जसं की मोटार आणि पेट्रोल. कार विकत घ्यायची आहे, समजा डिझेलची कार आहे किंवा पेट्रोलची कार आहे. जर पेट्रोल आणि समजा पेट्रोलच्या किमती वाढल्या त्याचा परिणाम त्या कारच्या डिमांडवर होत असतो, मार्केटमध्ये आपण पाहतो. त्यानंतर साखर आणि चहा ह्या कशा आहेत, पूरक वस्तू आहेत, त्याची मागणी कशी आहे, ही संयुक्तपणे केली जाते. तुम्हाला कार घेतली म्हणजे मोकळं झालं असं नाही आहे, त्या कारमध्ये पेट्रोल किंवा डिझेल टाकावे लागणार. तुम्हाला साखर आणि चहा ह्या कशा आहे, सोबत वस्तू घ्याव्या लागतात, कारण तुम्हाला जर चहा प्यायचा असेल तर चहा बनवण्यासाठी नुसतं ते चहा पत्तीच विकत नाही घ्यावं लागत, तर आपल्याला साखर सुद्धा घ्यावं लागते. अशा पूरक वस्तू असतात आणि याची मागणी कशी केली जाते, संयुक्तपणे केली जाते. म्हणून त्याला ही मागणीचं वैशिष्ट्य म्हटलं जाते की समजो चहा व कॉफी, साखर, गुळ हे कसे आहेत, हे पर्यायी वस्तू आहेत आणि हे आपल्याला एकमेकासोबतच त्या घ्याव्या लागतात. अजून उदाहरणं भरपूर अर्थशास्त्रामध्ये आहेत, दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आहे की बूट घेतला तर आपल्याला सॉक्स घ्यावे लागतात, पेन घेतलं तर रिफिल घ्यावं लागतात. ह्या कशा असतात, पूरक आणि पर्यायी वस्तू असतात, त्या आपल्याला सोबत घ्याव्या लागतात. म्हणजे पूरक आणि पर्यायी वस्तूंच्या किमतीवर या वस्तूच्या मागणीचा प्रभाव पडत असतो. म्हणजे त्या वस्तूच्या किमती कमी जास्त झाल्या तर त्या दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर देखील परिणाम होतो किंवा त्याच्या खरेदीवर देखील परिणाम होतो. त्यानंतर 6वं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आवडीनिवडी आणि फॅशन. बघा, मागणीवर काय होतो, उपभोक्त्याच्या आवडीनिवडी आणि फॅशनचा प्रभाव पडतो की त्यामध्ये जर बदल झाली तर मागणी देखील बदलते. उदाहरणार्थ आधी फॅशन होती की एक बजाज स्कूटर होती, त्या बजाज स्कूटरची मागणी होती. फॅशन बदलली, गाड्या नवनवीन येऊ लागल्या, वेगळ्या प्रकारची इनोव्हेशन होऊ लागले, त्यामुळं बदलत्या काळानुसार फॅशन बदलली. त्याच्यामुळे आता त्या बजाज स्कूटरला कोणी न घेता नवीन स्कूटर आल्या किंवा नवीन मोपेड आल्या किंवा नवीन 4 स्ट्रोक गाड्या आल्या. त्यानंतर अशा काही म्हणजे जसजशी फॅशन बदलते, आधी कसे कपडे हे वेगळ्या प्रकारचे घालायचे, त्या कालखंडामध्ये 80च्या दशकामध्ये 90च्या दशकामध्ये वेगळ्या प्रकारचे कपडे घालायचे, त्याची फॅशन वेगळ्या होत्या. आता फॅशन वेगळ्या प्रकारची आलेली आहे. म्हणजे लोकांच्या बदलत्या फॅशन आणि आवडीनिवडीवर ही मागणी अवलंबून असते. अशा प्रकारे आपण मागणीची वैशिष्ट्ये पाहिली. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आपल्याला हा म्हणजे डिमांड फंक्शन, ज्याला म्हटलं जाते मागणी फलन. मागणी फलन म्हणजे काय, फलन म्हणजे सोपं सांगतो मी, फलन म्हणजे कार्य. काय म्हटलं मी, फलन म्हणजे कार्य. म्हणजे मागणी फलनाच्या संदर्भामध्ये मागणी फलन म्हणजे कोणत्या घटकावर ही मागणी अवलंबून असते या संदर्भातलं एक सूत्राद्वारे दर्शवलेलं समीकरण असं आपण इथं म्हणू. आणि सामान्यतः वस्तूची मागणी कशी असते, त्या वस्तूची किंमत, त्यानंतर उपभोक्त्याचे उत्पन्न, पर्यायी वस्तूच्या किमती, ग्राहकांच्या किंवा उपभोक्त्याच्या पसंती, आवडीनिवडी, ह्या मुख्य 4 घटकांवर ही मागणी अवलंबून असते. आणि या 4 घटकांचं ही फलन म्हणजे मागणी फलन आहे असं आपण अर्थशास्त्रामध्ये अभ्यासतो. सूत्ररूपाने जर आपण हे मागणी फलन पाहिलं तर काय झालं, dx = dx बरोबर फंक्शन ऑफ px, p(r)(y)t. वेगळ्या अध्यक्षरे वेगळ्या पुस्तकामध्ये असतील, परंतु आपल्याला समजण्यासाठी की महत्त्वाचं म्हणजे dx म्हणजे एकूण मागणी, म्हणजे x वस्तूच्या मागणीचे परिमाण. d म्हणजे मागणी आणि x म्हणजे ती एखादी कुठली वस्तू ज्याची तुम्ही मागणी करता त्याची परिमाण किंवा मात्रा, म्हणजे क्वांटिटी डिमांड फॉर यस, डिमांड ऑफ x आपण असं म्हणू. त्यानंतर f म्हणजे फलन किंवा कार्य, ज्याला फंक्शन म्हटलं जातं. त्यानंतर px म्हणजे काय, x वस्तूची किंमत, म्हणजे ती पर्टिक्युलर वस्तू ज्याची आपण डिमांड पाडतो त्याची किंमत. त्यानंतर pr ज्याला म्हटलं जाते प्राइसेस ऑफ रिलेटेड गुड्स, संबंधित किंवा पर्यायी वस्तूच्या किमती. आपण कार आणि पेट्रोल डिझेलचं उदाहरण दिलं होतं, बूट आणि सॉक्सचं उदाहरण दिलं, त्या पर्यायी वस्तू साखर आणि गूळ किंवा साखर आणि चहापत्ती, हे ज्या वस्तूच्या किमती असतात त्यांच्या किमती, म्हणजे संबंधित किंवा पर्यायी किंवा पूरक वस्तूच्या किमती.
त्यानंतर वाय, वाय म्हणजे ह्या फंक्शनमधलं किंवा या समीकरणामधलं वाय म्हणजे व्यक्तीचं किंवा उपभोक्त्याचं, ग्राहकाचं उत्पन्न, म्हणजे उपभोक्त्याचं उत्पन्न, इन्कम ऑफ कन्झ्युमर ज्याला म्हणतात. त्यानंतर याच्यातलं टी, उपभोक्त्याच्या आवडी निवडी, टेस्ट इंटरेस्ट ऑफ कन्झ्युमर, ज्याला आपण टी या अध्यक्षरानं इथं दर्शवलेलं आहे की उपभोक्त्याच्या आवडी निवडी यावर देखील ही मागणी अवलंबून असते. म्हणजे dx इज इक्वल टू फंक्शन ऑफ पी एक्स कॉमा पी आर वाय कॉमा टी, असं हे मागणीचं फलन आहे. म्हणजे मागणी ही जी आहे ह्या 4 घटकांवर अवलंबून राहते आणि अशा प्रकारे हे सूत्र असते. आणि यानंतर आपल्याला पाहायचं आहे मागणीचं कोष्टक. हे मागणीचं कोष्टक पाहिल्यानंतर आपण आजचं लेक्चर संपवणार आहोत. शेड्यूल ऑफ डिमांड ज्याला म्हणणार आहोत, मागणीचं कोष्टक. या मागणीच्या कोष्टकामध्ये महत्त्वाचं काय की वेगळ्या किमतीकरता वस्तूचे किती परिमाण किंवा मात्रा मागितल्या जातात हे या मागणी कोष्टकामध्ये दर्शवले असते. म्हणजे एका व्यक्तीच्या मागणीचे कोष्टक तयार केल्यास आपल्याला त्याला वैयक्तिक मागणीचं कोष्टक असं आपल्याला अर्थशास्त्रामध्ये मागणीच्या संदर्भामध्ये म्हटलं जाते. कारण एका व्यक्तीचं ते कोष्टक असते, एक व्यक्ती कशी मागणी करू राहिला वेगळ्या वस्तूंना ते आपल्याला पाहायला मिळते. आणि बाजारपेठेतील सर्व वस्तूंची सर्व लोकांनी, म्हणजे बाजारपेठेमध्ये वेगळ्या लोकांनी जी मागणी केल्या जाते वेगळ्या वस्तूंची, आणि त्या व्यक्तींनी केलेल्या मागणीची बेरीज बाजारपेठेचे मागणी कोष्टक तयार. म्हणजे आपल्याला कोष्टकामध्ये पाहायला मिळेल की या कोष्टकामध्ये आपण वैयक्तिक मागणीचा आणि बाजारपेठेच्या मागणीचा आपण कोष्टक दर्शवलं आहे. या कोष्टकामध्ये काय पाहायला मिळते की केळीची किंमत ही जसजशी कमी कमी होत जाते. म्हणजे केळीची किंमत ही आधी 15 रुपये असताना वैयक्तिक मागणी किंवा एका व्यक्तीची मागणी किती आहे, 1 डझनाची आहे. त्यानंतर ही मागणी 15 रुपयावरून 10 रुपये जर झाली तर 2 डझनाची मागणी केली जाते. त्यानंतर ही मागणी जर पुन्हा केळीची किंमत जर प्रति डझन हे 5 रुपये जर झाली तर तब्बल प्रति व्यक्ती ही जी मागणी आहे ती प्रति व्यक्ती मागणी 3 डझनची केली जाते. आणि आपल्याला पाहायला मिळते या कोष्टकामध्ये की बाजारपेठेची मागणी जी आहे तर ते बाजारपेठेची मागणी जी आहे तर ती बाजारपेठेची मागणी ही 15 रुपये प्रति डझन केळीची किंमत असताना किती 1000 डझनाची मागणी ही बाजारपेठेची आहे. त्यानंतर 10 रुपये केळीची किंमत झाली तर मुख्यत्वे आपल्याला 2000 डझन हे एकूण सर्व लोकांनी बाजारपेठेमधली मागणी केली आहे. आणि त्यानंतर बाजाराची केळीची जर किंमत या बाजारपेठेमध्ये जर 5 रुपये झाली तर तब्बल ही जी मागणी आहे ही मागणी वैयक्तिक देखील मागणी ही वाढून जाते. कारण कमी किमतीला लोक अधिक डिमांड करत असतात आणि त्यामुळं वैयक्तिक मागणी जी आहे ही 5 रुपये डझनाला 3 डझनची मागणी एक प्रति व्यक्ती करतो आणि एकूण बाजारपेठेची मागणी ही तब्बल 3000 डझनची होते. अशा प्रकारे आपल्याला ही बाजार मागणीचं कोष्टक हे आपण महत्वाचा जो भाग पाहिलेला आहे तो भाग म्हणजे मागणी म्हणजे काय, त्यानंतर या मागणीच्या कुठल्या व्याख्या आहेत, त्यानंतर मागणीची वैशिष्ट्ये काय, मागणी फलन कशाला म्हटले जाते आणि मागणीचं कोष्टक म्हणजे काय, याविषयी आपण आज माहिती पाहिली. त्यानंतर आपण पुढचा भाग मागणीच्या संदर्भामध्ये पाहणार आहोत. अर्थशास्त्रामधले महत्त्वाचे सगळेच व्हिडिओ आपल्याला येणाऱ्या लेक्चरमध्ये पाहायला मिळणार आहेत. हे जे सर्व लेक्चर आपण पाहता हे विद्यार्थ्यांनी आग्रहास्तव ज्या डिमांड केली की याविषयी तुम्ही व्हिडिओ लेक्चर बनवा. त्यामुळे आपण अर्थशास्त्रामधल्या प्रत्येक भागाला स्पर्श करणारा व्हिडिओ लेक्चर मार्फत इथं आपण आजचं लेक्चर संपवत आहोत. धन्यवाद मित्रांनो. या चॅनलला अधिकाधिक विद्यार्थ्यांनी, अभ्यासकांनी आणि सगळ्या प्राध्यापक मित्रांनी लाईक करावे, सबस्क्राईब करावे आणि या चॅनलला अधिकाधिक